नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी पोलीस शिपाई भरतीमध्ये जे बदल झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष या ठिकाणी सुद्धा बदल झालेले आहेत आणि नेमके काय बदल आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत। नेमके काय बदल झालेत तर या ठिकाणी जी परीक्षा होती त्या परीक्षांमध्ये बदल झालेले आहेत। पहिल्यांदा या ठिकाणी सुद्धा मित्रांनो पोलीस शिपाई प्रमाणे लेखी परीक्षा होणार आहे जी की 100 गुणांची असेल आणि त्या ठिकाणी अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण हे 4 विषय असतील। इंग्रजी व्याकरण नसेल। 4 विषय म्हणजे 25-25 प्रश्न, त्या ठिकाणी 25-25 गुणाचे सर्व प्रश्न असतील म्हणजे अंकगणित 25, सामान्य ज्ञान 25, बुद्धिमत्ता 25, व्याकरण 25। लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा लेखी चाचणी मराठी भाषेत होईल आणि सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील। त्यानंतर लेखी चाचणीमध्ये ज्यांना 35% गुण पडले म्हणजे ओपनमधले आणि अदर कास्टला 33%, त्यांपैकी गुणोत्तर क्रमानुसार पदसंख्येच्या 1 ला 5 या प्रमाणात शारीरिक चाचणीला पात्र ठरवण्यात येईल आणि शारीरिक चाचणीसुद्धा 100 गुणांची असेल। 5 किलोमीटर धावण्याला 50 गुण, 100 मीटर धावण्याला 25 गुण, गोळा फेकला 25 गुण आणि एकूण 100 गुण। जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% मागास प्रवर्गातील उमेदवार 33% गुण पास होतील त्यांच्यापैकी गुणोत्तर क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1 ला 5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल। उदाहरणार्थ पहा, जर अनुसूचित जाती प्रवर्गातील 10 जागा व अनुसूचित जमाती प्रवर्गातील 5 जागा असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गातील 5 या ठिकाणी 5 आहे, एकास 5 तर काय केलं जाईल, एकास 5 असल्यामुळे एक मित्रांनो या ठिकाणी पहा अनुसूचित जातीसाठी काय एकास 10 जागा असतील तर काय केलं 10 गुणिले 5 कारण एकास 5 प्रमाण आहे आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील 5 जागा आहेत त्यामुळे 5 गुणिले 5 म्हणजे काय केलं जाईल एकूण जागा गुणिले 5 केलं जाणार आहे आणि त्या प्रमाणात तसं बोलवलं जाईल। तथापि अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे 50व्या क्रमांकावर इथे लक्षात ठेवा पहिल्यांदा ते आहे ते 50व्या क्रमांकावर जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर त्या सर्वांना संधी देईल आणि जमातीमध्ये 25 समजा आपण समजलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे 25व्या क्रमांकावर जर सर्व आले उमेदवार खूप एकापेक्षा जास्त तर त्या सर्वांना संधी त्या ठिकाणी दिली जाईल शारीरिक चाचणीसाठी, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि शारीरिक चाचणी आणि तुमची लेखी चाचणी या दोन्ही परीक्षेचं गुणांकन बेरीज केली जाईल आणि फायनल गुणोत्तर यादी आणि निवड यादी तयार केली जाईल। तर मित्रांनो पोलीस भरतीच्या बाबतीत हे महत्त्वाचं अपडेट होतं जे की मी आपणाशी शेअर केलं। काही प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।